आता आपल्या तिन्ही पण नंदीनं आपण पोहणी टाकणार आहोत. आपली बारीक पोरात पोहणी टाकतात, त्यांना नाद बैलगाडाचा बघा. एकदम बारीक बारीक पोरात असा रुबा बांधताले तो याला पोहणी टाकायला कोणीच नाही लागत. एकटाच चेहरा. बैलाची पोवाची स्टाईल बघ कशी आहे. आई गावदी प्रसन्न युवा मनीष शेड गरज भिवंडी अंजूर यांचा पिस्तूल आणि जिगर लवकरच येतो मैदान गाजवायला. नमस्कार मंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ थोडी खास असणार आहे, कारण की प्रत्येक वेळेला तुम्हाला मी काय ना काय नवीनच दाखवत असतो. तर आज आपल्या गावातले जे बैल आहेत त्यांना आपण पोहणी टाकणार आहोत. सो कशा पद्धतीने आपण पोहणी टाकतो आणि कशी आजच्या दिवसात त्यांची पूर्ण तयारी असणार आहे आणि थोडीफार आपण बैलांबद्दल देखील माहिती घेऊया आणि डायरेक्ट आपण पोहणी टाकायला जाऊया. समोर तुम्ही जिगर बघताय आणि जिगर जसा मोठ्याच्या शरीराचा आहे तसा त्याचा आता गेल्या वर्षी गुलाल देखील झालेला आहे. तर आयुष, त्याचे गेल्या वर्षी किती गुलाल झाले आपले? गेल्या वर्षी झाले 30 गुलाल झाले. मग कसं वाटतंय, जिगर आपल्या दावणीला असून 30 गुलाल घेतलेले आहेत? आपल्या दावणीला गुलाल नव्हते, जेव्हापासून बैल आला तेव्हापासून आपण गुलाल आहे. आणि पोहणी वगैरे टाकण्याचा कसा प्रकार, की महिन्यातून या हप्त्यातून कसं टाकता तुम्ही? महिन्यातून दोनदा का? आणि पोहणी टाकायला बैल मस्ती करतो का कसं काय? बैलाला पाण्याचा नफरत आहे तरी मग पोहणी टाकता? पोहणी टाकायलाच लागेल ना. बरोबर आहे मित्रांनो. सो बघू आता किती मस्ती करते ते. परत तुम्ही देखण्या स्वरूपाचा पिस्तूल बघताय. तर कसं काय असणार आहे पिस्तूलचा आज आपला पोहणीचा कार्यक्रम? त्याला 2 पोहणी टाकायचे आहेत. 2 टाकायचे आहेत म्हणजे 2 म्हणजे काय विशेष? 2 टाकण्याच्या मागे कारण काय? काय नाही, आता बैल बैठी आहे म्हणून बैठ आहे का? टाकायला लागतात. मग गेल्या वर्षीच्या सीझनला काय गुलाल वगैरे किती झाले त्याचे? खूप झाले का? मग कसं वाटतंय मैदानात गेल्यावर गुलाल आपण घेतो तेव्हा कसं वाटतंय? गुलाल घ्यायसाठी जातो आपण, मजा येतं खूप येते. हा, गुलालासाठी आम्ही हेच करत होतो वर्षभर. आणि काही जण नावं देखील ठेवतात की कशाला बैल घेतल्यात, तर त्यांना काय बोलाल? त्यांना बोलून नाही, करून दाखवायचं. आणि एक गुलाल घेतल्यानंतर एक म्हणजे आपलं बक्षीस म्हणून ज्या बालद्या देतात तर त्या तुम्ही पूर्ण अशा गोट्यात ठेवलेल्या आहेत, तर याबद्दल काय सांगाल? बालदीसाठीच आम्ही जास्त करून केलतो. पैशांची आम्हाला काही लेनदेन नाही, फक्त बालदी भेटली आम्हाला, जाम आम्ही खुश होतो. म्हणजे आनंदाचा आनंद असतो घरात. पिस्तूल निघालंय बघा, आतापासूनच किती मस्ती करते. हो बघते बघ, तुला पोहणी टिकताव ना बघ कवडी मस्ती करते ते. चालते बघ एकदम मान डुलू स्टाईल मध्ये. सुंदरला देखील घेऊन आलेलो आहोत. 3 बैला आज टॉपचा विषय. आपला हात आलाय यामध्ये आज आपण बैलांना पोहणी टाकणार आहोत. बघूया कशा पद्धतीने आपण आपल्या बैलांना पोहणी टाकतात. नक्कीच फुल मजा येणार आहे. तुम्हाला देखील काहीतरी नवीन बघायला भेटेल आपल्या चॅनलवर. तर आपल्या तिन्ही पण नंदीनं आपण पोहणी टाकणार आहोत. तो का व्हाईटवाला जिगर, पिस्तूल आणि सुंदर कशा आहेत बिंजोडचे तिन्ही पण किंग. बघूया कशा पद्धतीने आपण यांना आज पोहणी टाकतो ते. हो पिस्तूलला कशी पोहणी टाकतात, कसं आहे काम होते का? मधीन गेला एकदम मधीन. येऊ बघा एकदम मधीन गेला. आता तुम्हाला झूम करून दाखवतो. आता वलेल ग. वल्ला तिथे गोल फेरी बघली, मधीन गोल फेरी बघली. इथं आहे बघ, इथं आवर पाणी. बैलाची पोवाची स्टाईल बघ कशी आहे. आवाज पण देते आता, दमला वाटतं जरा.
आपली पोरा पण मागच तयारच असतं, फक्त एकच पाग होती, एकच पागवर त्याला दिले पोहाला. बाहेर गेलो आता, राडा घालील वाटते. पिस्तूल या हेला कसा एकदम आता फ्रेश झाले ना टनाटन. आई गावदी प्रसन्न युवा मोनिश शेठ गरज भिवंडी अंजूर यांचा पिस्तूल आणि जिगर लवकरच येतो मैदान गाजवायला. चालला आता जिगर पण. आपली बारीक पोरात पोहणी टेकतात, त्यांना नाद नाद बैलगाडाचा बघा, एकदम बारीक बारीक पोरात कसा रुबाबान चालले तो. तुम्हाला मधीन गेला आपला तला ना, तल्याच्या तर मधीन गेले बघा, झूम करून दाखवतो. आता मध्ये घेऊन गेला, आता तिथून आपण आपला बैल फिरू. इथं का आम्हाला जलपरी भेटले. अरे येतो जलपरा जलपरा. ये जलपरी है? नहीं जलपरी नहीं, ये तो जलपरा है. कसा एकदम टॉपचा विषय, एकदम फ्रेश. आता दमला जिगर, दमले आता जरा. आपण सुंदरला ना त्या बाजून गेलाय, नाही इथून डायरेक्ट उडी टाकणार आहे. जबरदस्त. आता आपले सुंदरला पण आता आपण पोहणी टाकू. बाय कसा जबरदस्त ना विषय आहे का. डायरेक्ट सोडला होता बा बिना पागाचा. याला पोहणी टाकायला कोणीच नाही लागत, एकटाच चेहरा. तो त्याला निघला, एक नंबर काम. मग वांटी आज कसा वाटला आपला पोहणी टाकून बैला ना? आज मस्त वाटला. अजून एक एक पवनी बाकी आहे, बघू आता पुढं. पण डायरेक्ट 3 बैलांना पोहणी टाकली. अजून पण आहेत, पण आज पोरा कामाला आहेत म्हणून. ठीक आहे चालते ना. आयुष तुझ्यासोबत काहीतरी एक म्हणजे किस्सा झालेला, नक्की काय विषय होता तो? बैलांसोबत काय झालेला? बैलांसोबत माझा पायात पाय गुतला आणि डोक्यावर माझे 9 टाके पडले. त्याच्याबद्दल मी 20 दिवस रजेवर होतो, म्हणजे गोठ्यावर येत नव्हतो, बैलगाडी क्षेत्रात जात नव्हतो. त्याच्यानंतर तसे टाके निघले, तसाच नाद वापस चालू झाला. कारण की लोक बोलतात का यो नाद वाईट आहे, पण हे दुसरा नाद करण्यापेक्षा यो नाद चांगला आहे. माझा म्हणणं एकच आहे. एक नंबर. पोहणी टाकली आपण आता परत एकदा, म्हणजे प्रत्येकाला 2-2 वेळा पोहणी टाकू आपण. हे बाजूच्या डायरेक्ट असं काम सोगली, पाक बी सोगली डायरेक्ट. नाद करत काय जेला. आता तो वाटा जिगर ना सुंदर, दोघांना आपण पोहणी टाकता. सुंदर आरामान नाही, सुंदर चालू जाम मस्ती करते म्हणून तावर माकल्या सोडला डायरेक्ट गेला. तर बघ लगेच आपण जिगरला. ओ जिगार चौरी टाकी जेला. ओ माय गॉड जेला. बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला की आपल्या बैलांना पोहणी कशी देतात ते. तर 3 बैलांना आपण एकसाथ पोहणी दिली, ती पण 2-2 वेळेला पोहणी दिली.
आणि मजा आली भरपूर. आता भरपूर नंदी आहेत म्हणजे आपल्या अंजूर गाव, त्यांना पण नेक्स्ट टाईम जर पोहणी द्यायची असेल ती पण आपण बघूया. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर मग एक लाईक होऊन जाऊन दे, कमेंट होऊन जाऊन दे आणि नक्कीच शेअर करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.